नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोलली होती की मी डबे भरताना तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तर आता मी अशा प्रकारे हे 2 डबे आहेत, एकाचे 2 डबे आहेत. त्याची खाली एक प्लेट असते, त्याच्यामध्ये ही सुकी भाजी भरणार आहे मी. सुकी भाजी आहे खाली. डाळ भरणार आहे मी. मी तुम्हाला बोलली होती डाळ माझी घट्ट घट्ट असते बघा. खाली डाळ. वाटी वाजते आपली. खालच्या याच्या झाकणात सुकी भाजी ठेवायची कधी पण, म्हणजे आणि एक डबा आपला वाटतो चना मसाला आणि हा आपला चना मसाला. आणि याच्यात भरणारे राईस खाणारे एकच जण आहे आणि एक जण भाजी चपातीवाला आहे. आणि हे 2 डबे माझे मुलं जातात द्यायला. ते जरा लांब आहेत. एक ताडीच्या दुकानात, ताडीचं दुकान आहे, तिथं माझी मुलं जातात. चपात्या घे. आणि ह्याच्यात भरणार त्या 7 चपात्या त्या 7 चपात्या. जसं मी तुम्हाला बोलली होती त्या सुक्या चपात्या आहेत तशा या 7 चपात्या. 1 2 3 4 5 2 राहिल्या 2 राहिल्या आणि हा 7 चपात्या याच्यात झाल्या. हा एकाचा झाला डबा. तर गाईज आमचा डब्बा रेडी झालेला आहे. हा डबा रेडी झालेला. हा काळा डबा याच्यावर काळा आहे ना, तो ACB पिंटूला द्या. आणि हा एक आमचा ताडीवाल्याचा डबा. त्याला पण अशाच पद्धतीने देणार. त्याला राईस जास्त लागतो. बंगाली लोक डाळ, त्याला डाळ कमी लागते, राईस जास्त लागतो. त्याला रोज चिकनच लागतं. त्याला रोज नॉनव्हेज लागतं, पण सोमवारचं नाही देत मी सहसा त्याला. बोलले तो पैसे. सुकी भाजी ठेवली मी इथे त्याला. त्याचं डाएट जरा जास्त. मम्मी एंडिंगला ॲड्रेस सांगा. ॲड्रेस हा चना मसाला पण त्याला आवडत नाही, पण मी थोडासा देणार आहे. फक्त 3,500 मध्ये. बोल. फक्त 3,500 मध्ये आपला हा डब्बा रेडी. त्याला जसं मी तुम्हाला बोलली, ते बंगाली आहेत, त्यांना राईस जास्त लागतो आणि असा फुला फुला राईस लागतो. तर हा एक डबा भरून हा एक राईस. हा डब्बा एक राईस. बघा एवढा राईस लागतो. ते एवढा राईस त्याला लागतो. आणि त्याच्या 3 तसा तो मला पैसे जास्त देतो. असं नाही की मी त्याला वेगळं जेवण देते, ह्याला वेगळं नाही. पैशाप्रमाणे मी जेवण वाढून देते. ह्याचे रोजचे मला 2 टायमाचे 150 रुपये येतात. चपाती खाली आली गाई. चपाती भातावरच ठेवून दिलेली आहे मी त्याला. तर मी भातावरच ठेवते. हे झाले 2 डबे इकडचे. आणि अजून एक डबा आहे, ते इकडे आहे महावीर शॉपिंग सेंटरमध्ये. तो डबा माझा आणून देत नाही, काही नाही नुसती बडबड करतो. म्हणून त्याच्यासाठी स्पेशली पिशव्या आणलेल्या आहेत आणि त्याला पिशव्यामध्ये जेवण भरून देते. त्याचं नाव गणेश आहे. तो बघायलाच ही व्हिडिओ माझी. तर अशा रीतीने मी त्याला ह्याच्यात राईस देते. एकदम मोकळा राईस. फ्राईड राईस करायला मस्त लागतो हा राईस. छान चव लागतो. आता आम्ही बिर्याणी करणार आहे बुधवारी. हा माझ्या मुलाला बिर्याणी खायची आहे. बनवूया आपण बिर्याणी पण बनवूया एक दिवस. ह्या त्याच्या 3 चपात्या.
त्या पण मी राईसमध्येच टाकून देणार आहे. गणेशला डाळ. गणेश मला एकदा बोलला होता, वहिनी तुम्ही काय पण द्या, तुमच्या हातचं जेवण मला खूप आवडलं. आणि ही तर डब्यांची आयडिया मला गणेशनेच सांगितली होती. गणेश तुम्ही बोलले तसं. भाजी भरायची गणेश. छोटे छोटे पिशव्या भाजीसाठी. पॉली बॅग. मला इंग्लिश नाही येत आणि जर मी इंग्लिशमध्ये बोलली ना सगळी मी वेगळी होईल आणि जी पोरं मला हसतील आणि मला ओरडतील पण. माझ्या मुलांना आवडत नाही जास्त ओव्हर केलेलं. माझा बारका तर खूप तापट आहे, त्याला नाही आवडत. मोठा तरी माझा थोडा हे आहे पण बारका तापट मुलगा आहे. देवाची व्हिडिओ दाखवत